श्री मधु अण्णा चव्हाण हे आपण संबोधित करतो। देशगौरव छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेनेची स्थापना करून अनेकांना नगरसेवकांपासून लोकसभेच्या सभापतीपर्यंत आणि मंत्र्यांपर्यंत घडवणारे वंदनीय बाळासाहेब ठाकरे, समोर बसलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या सर्व बंधू भगिनींनो आणि मंचकावर बसलेल्या सर्व माझ्या सहकारी मित्रांनो, महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार अरविंद सावंत यांच्या 18व्या लोकसभेसाठी होणाऱ्या निवडणुकीमध्ये पुन्हा त्यांना निवडून देऊन आपल्या भागाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी देण्यासाठी आपण सगळ्यांनी खांद्याला खांदा लावून काम करायचं आहे। आणि म्हणून या ठिकाणी आपण दर 2 दिवसांनी प्रत्येक वेळेला आता भेटायला सुरुवात केलेली आहे। मला की आता 9:15 वाजत आलेत आणि सगळ्यांना आपल्याला अरविंद भाईंना ऐकायचं आहे। बऱ्याच जणांनी आपल्याला अनेक प्रकारचं मार्ग, परंतु 2014 या देशाला मोदी आणि शहांच्या रूपाने राहू केतू लागले आणि ते लागल्यामुळं मग अच्छे दिन आणणार, 15 लाख खिशात घालणार, महागाई हटवणार, बेरोजगारी दूर करणार, दरवर्षी 2 करोड लोकांना बेरोजगारांना रोजगार देणार, 100 स्मार्ट सिटी तयार करणार, अनेक आश्वासनं दिली नाही। आपण सुद्धा त्या आश्वासनांना भुललो आणि भरभरून मतं देऊन मोदींचं सरकार, भाजपचं सरकार म्हणून म्हणतच नाही, ते मोदींचं सरकारच म्हणतात, या देशामध्ये आलं। आणि पुन्हा एकदा 2014ला पुलवामा सारख्या घटना घडवून देशाच्या सीमा सुरक्षित नाहीत म्हणून पुन्हा मोदी सरकार निवडून आणा आणि आपण पुन्हा एकदा देशाच्या सीमा सुरक्षित करायला त्यांना निवडून दिलं। परंतु गेल्या 10 वर्षामध्ये नाही मिळाले 15 लाख, नाही मिळाली, महागाई कमी झाली, नाही मिळाले 2 कोटी लोकांना बेरोजगार, 2 कोटी म्हणजे 10 वर्षातले 20 कोटी। त्या उलट देश स्वतंत्र झाल्यावर ज्या देशामध्ये एक साधी सुई निर्माण होत नव्हती, ज्या देशाला काँग्रेस पक्षानं सुजलाम सुफलाम बनवून ठेवलं होतं, अनेक सार्वजनिक उपक्रम तयार केले होते, ज्या ठिकाणी सार्वजनिक उपक्रम विकायचा सपाटा लावला आणि सारे महाराष्ट्रातले उद्योग सुद्धा गुजरातकडे घेऊन जायला सुरुवात केली, करोडो लोक बेरोजगार झाले। या देशामध्ये आताचा जर आपण बेरोजगारीचा रेशो पाहिला तर प्रचंड बेरोजगारीचा रेशो आहे, तो जगामध्ये कुठंच नाही। कारण हा देश तरुणांचा आहे आणि तरुणांच्या देशामध्ये जर तरुण बेरोजगार राहिला, त्याच्या हाताला काम लागलं नाही, तर मग अग्निवीरांसारखी योजना आणतात, 4 वर्षासाठी काम करणी, परत आपल्या घरी ये आणि परत कुठेतरी मारामारी करत सूट आणि दगडी फेकत सुटून तडीपारीला निघायचं प्रयत्न होते। मोदी सरकारनं जे गेल्या 10 वर्षामध्ये या देशामध्ये काम केलंय, मग ते महागाईच्या बाबतीत असेल, बेरोजगारीच्या बाबतीमध्ये असेल, आणि आता ते आपल्या समोर आलेत की 400 पार होणार। तुम्हाला सगळ्यांना कल्पना नसेल की हे 400 पार करायचं त्यांचं काय उद्दिष्ट आहे। संविधान बदलणार, लोकशाहीची लक्तरं काढणार, पण त्याच्याबरोबर मागच्या वेळेला त्यांनी जे पेट्रोलचं 100 पार केलं होतं, डिझेलचं 100 पार करायला आणलं होतं, ते जर आता पुन्हा निवडून आले तर डाळी असेल, कडधान्य असतील, भात तांदूळ असेल, जे काय आपल्यामध्ये ज्या वस्तू आता 100च्या आसपास मिळत आहेत त्या सगळ्या 400 पार होणार, एवढे या देशामध्ये महागाई करायची आहे आणि म्हणून ते 400 पार म्हणतायत। कारण त्यांच्याकडे आता दुसरा कुठला अजेंडा उरला नाही। मगापासून तुम्ही भाषण ऐकताय म्हणून मी 1-2 गोष्टी तुम्हाला सांगणार आहे। मोदीची गॅरंटी सांगतात, काय या मोदींवर विश्वास ठेवायचा आणि काय या भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवायचा?
कारण यांना आम्ही ज्या वेळेला हे सरकार आलं त्यावेळेपासून आम्ही म्हणतोय भारत जलाव पार्टी आहे. कारण जाती जातीमध्ये तेढ निर्माण करायची, हिंदू मुस्लिमांचं नाव घ्यायचं, पाकिस्तानचं नाव घ्यायचं आणि पाकिस्तानकडून आपल्यावर हल्ले होत आहेत आणि ते आम्ही थांबवायचं काम करतोय म्हणून आपल्याकडे मतं मागायची. आता ते चालणार नाही. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हे जर असंच घडत राहिलं तर देशाची धुळदाण होणार आहे. अनेक बेरोजगार लोक वाढणार आहेत, अनेक देशामध्ये प्रकारची महागाई होणार आहे. आणि म्हणून ह्या सरकारला जर हटवायचं असेल तर उद्धवजींनी सांगितल्याप्रमाणे येणाऱ्या 4 जूनला मोदी सरकारला या देशातून तडीपार केलं पाहिजे. त्यांना तडीपार केल्याशिवाय आपण थांबायचं नाही. आणि म्हणून ती जबाबदारी तुम्हाला आणि आम्हाला सगळ्यांना मिळून स्वीकारायची आहे. मी आपल्याला एक गोष्ट सांगेन. एका गावामध्ये एक शेतकरी राहत असतो. त्या शेतकऱ्याचं लग्न झालेलं असतं. 10-12 वर्ष झाली मूलबाळ होत नाही. आता शेतकरी महाराष्ट्रातला, मग तो आपल्या गावच्या देवळामध्ये जातो किंवा मुस्लिम असेल तर मस्जिदमध्ये जातो किंवा दर्ग्यात जातो आणि तिथं नवस करतो की माझ्या घरात वंशातला दिवा येऊ दे. आपले देव पण ताबडतोब ऐकतात आणि आपला नवस मान्य करतात. एका वर्षामध्ये त्याला मुलगी होते. त्याला खूप आनंद होतो, मुलगी घरात आली. आणि मग तो तिचं नाव काय ठेवायचं म्हणून गावातल्याच लोकांना विचारतो. ते म्हणतात तिचं नाव योजना ठेवा. तिचं नाव योजना ठेवलं जातं. योजना असती मोठी होते. शेतकरी माणूस असतो, शेवटी शेतात काम करायला गेल्याशिवाय घरात अन्न नाही मिळणार आणि म्हणून तो शेतात नवरा बायको काम करायला जातात. योजना घरात असते, योजना मोठी होते, 10-12 वर्षाची होते. शेवटी माणूस मराठी, त्याला वाटतं अरे ही तर आता 15 वर्ष झाली की लग्न होऊन दुसऱ्याच्या घरी जाईल, मग आता आपल्या वंशाला दिवा कुठं राहील. परत देवळात जातो. देवळात गेल्यानंतर नवस करतो की बाबा तू माझ्या घरी मुलगी दिलीस, पण ती पंती आहे, तिथं आता दुसरीकडे निघून जाईल 15 वर्षानंतर. आता माझ्या वंशाला दिवा मुलगा दे. देवाने ऐकलं, त्याच्या घरी मुलगा तयार होतो आणि मुलगा जन्माला आला. तो साखर वाटतो, पेढे वाटतो आणि मग गावाला विचारतो की मुलाचं नाव काय ठेवायचं. लोक सांगतात याचं नाव विकास ठेवा. आता 2 जण असतात, ते आपली शेतामध्ये काम करायला जातात, दूध ठेवतात घरी. विकास काय दूध पित नाही. योजना आपलं ते दूध पिते, कारण रात्री आई आल्यावर घरी मार खायला होतील. तो विकास दूध पित नाही. आपला विकास तसाच राहतो आणि योजना मात्र 12 वर्षाची ते दूध पिऊन पिऊन माजते आणि हात धरून दुसऱ्याचा पळून जाते. तशी या मोदी सरकारची अवस्था आहे. यांच्या सगळ्या योजना बोगस ठरलेल्या आहेत, बोगस ठरलेल्या आहेत. ज्या ठिकाणी रस्ते बनवतात त्या ठिकाणी खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डा आहे आपल्याला माहीत पडत नाही. आणि तीच अवस्था आपल्या महाराष्ट्राच्या सरकारची आहे. या मिंदे सरकारनं, फडणवीस सरकारनं आणि आता गेलेल्या गद्दार अजित दादानं त्यांच्या सरकारमधली सुद्धा तीच परिस्थिती आहे. यांची योजना ही फक्त कागदावरती असते आणि विकास मात्र कधीच होत नसतो. हे फक्त बोलाची कडी आणि बोलाचा भात आहे आणि त्याच्यामुळं आपल्या सगळ्यांना खांदा खांदा लावून काम करून ह्याला द्यायचं आहे. आता मोदीची गॅरंटी काय नाही त्याचं मी तुम्हाला सांगतो. 1967 सालामध्ये मोदींचं लग्न झालं जसोदाबेन बरोबर. अगदी देवा ब्राह्मण समक्ष 7 फेरे मारले आणि आपण लग्न लागलेल्या सगळ्यांना माहिती आहे. मुस्लिम असतील तर ते लग्नाबरोबर मुंशीबरोबर आपल्या नमाज पडतात आणि सांगतात की मी हिला आयुष्यभर पोसेन आणि आपणही सांगतो की मी तुझं आयुष्यभर हात सोडणार नाही, तुला कायमची घेऊन जाईल. आणि 7 फेरे मारून झाल्यानंतर 7व्या महिन्यामध्ये त्या मोदींना आपल्या पत्नीला माहेरी पाठवून दिलं. म्हणजे जो आपल्या स्वतःच्या पत्नीला गॅरंटी दिलेली असताना सांभाळू शकत नाही, तो ह्या 140 करोडच्या देशामधल्या लोकांना गॅरंटी देऊन फसवणार नाही. हे कसं आपण समजायचं. तेव्हा ह्याची गॅरंटी सगळी फुकट आहे. त्या गॅरंटीवर कधी विश्वास ठेवू नका, कारण आम्ही हा फेकूच आहे. फेकूच्या गॅरंटीला आपण कधीच मान्य करायचं नाही. आम्ही काँग्रेसचे लोक, आम्ही नेहमी सांगतो आमच्या काँग्रेसला 138 वर्ष झाली, तुमच्या शिवसेनेला 58 वर्ष झाली आणि राष्ट्रवादीला सुद्धा आता 20-22 वर्ष झाली, 25 वर्ष झाली. आपण तिघेजण खांद्याला खांदा लावून आहोत. काही तरुण आहेत, काही मध्यमवर्गीय आहेत आणि आम्ही तर एकदम सगळ्या दृष्टीनं परिपक्व झालेले लोक आहोत.
एकदा एका गावामध्ये एक म्हातारी राहत असते आणि त्या गावामधल्या अंगण्यामध्ये त्या म्हातारीचा उदरनिर्वाह तिच्या घराच्या समोरचा आंबा असतो, त्या आंब्यावर चाललेला असतो. आंबे लागले की ते विकायची आणि त्याच्यावर उदरनिर्वाह करायची. काय होतं, लोकांना कळलं की हिच्याकडचे आंबे फार चांगले आहेत म्हणून ते चोरायला लागले. आता जसे आपले आमदार चोरतात, आपले लोक घेऊन जातात, तशी त्या म्हातारीच्या लोकांनी आंबे चोरायला सुरुवात केली. एक दिवशी त्या म्हातारीच्या घरी साधू येतो आणि तो साधू सांगतो की मला फार भूक लागले, मला थोडंसं खायला मिळेल काय? तर ती म्हातारी सांगते, बाबा ये, माझ्याकडे एक भाकरी आहे, अर्धी तू खा, अर्धी मी खाते. आणि तो साधू फार प्रसन्न होतो आणि तिला सांगतो की तुला काय वर देऊ मी? ती म्हणते, दुसरं काही नको, हा माझा आंबा आहे, त्या आंब्यावरती रात्रीचे लोक चोरून नेतात, जो आंब्याला हात लावेल तो लटकला पाहिजे आणि तो लटकून राहिला की मी सोडत नाही म्हणलं, सोड म्हणत नाही तोपर्यंत तो सुटला नाही पाहिजे. आणि मग अशा जण दुसऱ्या दिवशी सकाळी बघितल्यावर 5-6 जण आंब्याला लटकून राहिलेले बॉम्बा मारतात म्हातारीच्या नावाने, अगं आम्हाला सोडव. मग म्हातारी म्हणजे सोडवू दे, पण ह्याच्यापुढं माझ्या आंब्याला हात लावायचा नाही, माझ्या घरी चोरी करायची नाही, माझ्या आमदारी पळवायचे नाहीत आणि माझे नेतेही पळवायचे नाहीत. आणि तिथपासून म्हातारीच्या आंब्याला कोण हात लावायला गेला नाही. एक दिवशी म्हातारीचं वय झालेलं आहे, साक्षात यम येतो आणि म्हाताऱ्याला म्हणतो, म्हातारे तुझं आता वय झालंय, तुला मी घेऊन जायला आलोय. म्हातारी म्हटली, तू मला घेऊन जायला आलायस, मग माझी एक इच्छा पूर्ण कर, मला माझ्या आंब्यावरचा एक आंबा काढून दे. यम जातो आंबा काढायला आणि यमी लटकून राहतो. यम लटकून झाल्यानंतर तो बोंबा वागतो की आता या जगाचा कारभार सगळा खुंटून जाईल. जसा काँग्रेस नसेल तर देशाचा कारभार खुंटतो, हे गेल्या 10 वर्षामध्ये आपण पाहिलेलं आहे. आणि मग शेवटी त्या यमाला सांगावं लागतं, म्हातारीला सांगते यमाला की याच्या पुढे जर कधी या माझ्या घराकडे आलास तर ध्यान ठेव, तुला मी लटकवून ठेवीन, तुला अशीच सोडणार नाही. आणि आता तर त्याच्यासाठी आम्हाला शिवसेनेची साथ आहे, राष्ट्रवादीची साथ आहे आणि आपण 3 तिघाडा नाही तर आपण 3 तिघाडा आणि त्यांचं काम आपण बिघडवणार आहोत, त्यांना सत्तेतून खाली उतरवणार आहोत. आणि म्हणून त्याच्यासाठी ही खोटे आश्वासन देणारे, खोट्या भूलथापा देणारे, खोटे जुलमबाजी करणारे या लोकांना सत्तेतून खेचायला आपल्या या दक्षिण मुंबई मतदारसंघातून अरविंद सावंतांना आपण गेल्या वेळेला जेवढी मतं पडली होती त्याच्या डबल मतं देऊन निवडून आणूया, एवढंच आपल्याला सांगतो. आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.